मला अतिशय आनंद आहे। निधी वितरणाची सुरुवात आम्ही कालपासून केली आहे। 1 कोटीपेक्षा जास्त आमच्या भगिनींना, आमच्या लाडक्या बहिणींना त्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी पैसे मिळतील। की बहीण योजनेचे पैसे खात्यात जमा झालेले आहेत। अनेक लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा झालेले आहेत। 2 महिन्यांचे 3000 रुपये खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली। महाराष्ट्रातील लाखो बहिणींसाठी खरोखरच आनंदाची, उत्साहाची बातमी पोहोचलेली आहे। आचारसंहितेमुळे काही काळ रखडलेले लाडकी बहीण योजनेचे हप्ते आता निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर बहिणींच्या खात्यात जमा होत आहेत। काल रात्रीपासूनच बरेच घरांमध्ये मोबाईलची स्क्रीन हळूवारपणे प्रकाशून उठली असेल, कारण खात्यावर पैसे जमा झाल्याचा सुवर्णमय मेसेज बहिणींना येऊ लागला आहे। लाडकी बहीण योजनेचे नोव्हेंबर महिन्याचे 1500 रुपये आणि डिसेंबर महिन्याचे 1500 रुपये असे एकूण 3000 रुपयांचे हप्ते जमा होत आहेत। हा खरोखरच एक स्फूर्तिदायक क्षण आहे, कारण आज महाराष्ट्रातील लाखो बहिणींच्या चेहऱ्यावर आर्थिक निश्चितीचे एक स्मित खिल्लारून उठले आहे। महिलांच्या खात्यावर पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे आणि हप्ता जमा झाल्याचा मेसेज देखील त्यांच्या मोबाईलवर पोहोचत आहे। काही बहिणींना तर काल संध्याकाळपासूनच अकाउंट क्रेडिटेड विथ 3000 रुपये असे आनंदाचे संदेश येत होते, तर काही बहिणींच्या मोबाईलवर ही सुवार्ता सकाळी सूर्यप्रकाशाबरोबरच आहे। नोव्हेंबर आणि डिसेंबर या 2 महिन्यांचे एकत्रित 3000 रुपये सोडण्यात आले आहेत। लक्षात घ्यायचे, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोघांनीही हे स्पष्ट सांगितले होते की निवडणुकीचे निकाल लागताच लगेचच महिलांच्या खात्यावर हे पैसे जमा होतील, आणि आता ते वचन पाळताना दिसत आहे। पण हेही लक्षात येईल की प्रत्येक गोष्टीला एक क्रम लागतो। म्हणूनच लाडक्या बहिणींनो, जर अजूनपर्यंत तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचे पैसे जमा झाल्याचा मेसेज आला नसेल तर घाबरू नका, थोडं लक्षपूर्वक पहा, कारण तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर डीबीटी मार्फत हे पैसे महिलांच्या खात्यावर जमा होत असतात। त्यामुळे अजूनपर्यंत पैसे मिळाले नसतील तर काय करायचं ते समजून घ्या। सरकारने 31 डिसेंबर ही अंतिम मुदत दिली आहे, म्हणजे या तारखेपर्यंत हे पैसे सर्व पात्र महिलांच्या खात्यात वितरित होणार आहेत। जर तुम्ही ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली असेल तरीही ही माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची आहे, कारण आज महाराष्ट्रामध्ये 2.5 कोटीहून अधिक महिलांच्या खात्यावर लाडकी बहीण योजनेचा हप्ता वितरित करण्याचं मोठं अभियान सुरू आहे। तुमचं बँक खातं आधार कार्डशी लिंक असल्याची खात्री करून घेणं हे सर्वात पहिले आणि महत्त्वाचे पाऊल आहे। आणि मग लक्ष द्या की कोणकोणत्या महिलांना आज लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळत आहे। ज्यांना हे दोन्ही हप्ते एकदम मिळत आहेत त्यांच्या खात्यात 3000 रुपयांची रक्कम ट्रान्स्फर केली जात आहे। म्हणूनच लाडक्या बहिणींनो, आज थोडा वेळ काढून तुमचं बँक खातं तपासा। लवकरात लवकर सरकारने सांगितलेलं काम पूर्ण करणाऱ्या, सर्व निकष पूर्ण करणाऱ्या महिलांना हे पैसे प्राधान्याने मिळत आहेत। 2.5 कोटी महिलांना एकाच वेळी पैसे पाठवणे हे तांत्रिकदृष्ट्या शक्य नसते, त्यामुळे सरकारने हे पैसे टप्प्याटप्प्याने वेगवेगळ्या बॅचमध्ये महिलांच्या खात्यावर सोडण्याचा योग्य निर्णय घेतला आहे। 31 डिसेंबर ही मुदत ठरवली आहे, याचा अर्थ असा की या तारखेपर्यंत सर्व पात्र बहिणींच्या खात्यात ही रक्कम पोहोचणार आहे। ज्या बहिणींनी नारी शक्ती दूत ॲपमध्ये अर्जाची स्थिती तपासली असेल त्यांना अप्रूव्ड असा दिसत असेल, हा एक स्पष्ट संकेत आहे की प्रक्रिया पूर्ण झाली आहे आणि पैसे मिळण्याची वाट पाहता येईल। लाडक्या बहिणींनो, नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता आज खात्यावर येत असताना कोणत्या महिलांकडे हे पैसे आधी पोहोचत आहेत हे पाहणे स्वाभाविक आहे। सरकारने अखेर निवडणुकीच्या निकालानंतर हप्ते वाटपाला सुरुवात केली आहे, आणि हा एक सुखद सुरुवातीचा टप्पा आहे। आपण सर्वजण हे पाहणारच आहोत की कोणत्या भागातील कोणत्या बहिणींना हप्ता प्रथम मिळतो। पण एक गोष्ट ध्यानात ठेवा लाडक्या बहिणींनो, जर तुम्हाला 31 डिसेंबरपर्यंत हप्ता मिळाला नाही तरी घाबरण्याचं कारण नाही। उलट तुम्हाला जानेवारीमध्ये मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी असे तिन्ही हप्ते एकत्रित म्हणजे 4500 रुपये मिळू शकतात। काही काळापूर्वी बरेच लोक अशी अफवा पसरवत होते की लाडकी बहीण योजना बंद होणार आहे, पण आता स्पष्ट दिसत आहे की अशी एकही गोष्ट घडलेली नाही। फक्त आचारसंहितेमुळे हप्ते थांबले होते आणि आता ते पुन्हा सुरू झाले आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला शब्द आता पार पडताना दिसत आहे। त्यांनी स्पष्ट सांगितले होते की निकाल लागताच पैसे महिलांच्या खात्यावर जमा होतील, आणि अगदी तसंच घडत आहे। हे पैसे कॉम्बो इन्स्टॉलमेंट म्हणजे नोव्हेंबर आणि डिसेंबरचे हप्ते एकत्रितपणे काल रात्रीपासून खात्यांवर जमा व्हायला लागले आहेत। काही बहिणींना तर सकाळी उठताच हे पैसे मिळालेले आहेत। तुम्हाला अजून 3000 रुपये जमा झाल्याचा मेसेज आला नसेल तर कोणत्या जिल्ह्यांमध्ये आज हप्ता वाटपाची प्रक्रिया सुरू आहे ते बारकाईने पहा।
लाडक्या बहिणींनो, 31 डिसेंबर ही डेडलाईन दिली आहे. याचा अर्थ असा नाही की त्या दिवशीच सर्व काही होणार आहे. हळूहळू पायरीने सर्व 2.5 कोटी पात्र महिलांना या मुदतीपर्यंत पैसे मिळू शकतात, असे सांगण्यात आले आहे. पण लक्षात ठेवा, फक्त त्या महिलांनाच या पैशाचा लाभ मिळत आहे ज्यांचा स्टेटस अप्रूव्ड दाखवतो. काही बहिणींना रात्री मेसेज आले तर काही बहिणींना सकाळी आले. तुम्हाला अजून मेसेज आला नसेल तर तुमचा बेनिफिशरी स्टेटस चेक करणे गरजेचे आहे. मग प्रश्न उद्भवतो की हे स्टेटस कसे चेक करायचे? आणि तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता कोणत्या तारखेला मिळणार आहे? आजच तुमच्या खात्यात पैसे येणार आहेत का? हे सगळे प्रश्न मनात येणे स्वाभाविक आहे. कारण आज महाराष्ट्रातील 2.5 कोटी महिलांना हप्ता वितरित करताना स्वतः तुमच्या लाडक्या भावांनी म्हणजे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनीही आश्वासन दिले होते आणि आता ते पाळताना दिसत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही हप्ते सोडण्याचे आश्वासन दिले होते आणि तो शब्दही अक्षरशः पाळला जात आहे. एकत्रित पैसे महिलांच्या खात्यात सोडण्यात आले आहेत. लाडक्या बहिणींनो, तुम्ही ज्या क्षणाची वाट बघत होता तो क्षण आता आला आहे. निवडणुका झाल्या, निकाल आला आणि सरकारने आपला शब्द पाळला. आता तुमच्या बँक खात्यात पैसे पटापट जमा झाल्याचे मेसेज येत आहेत. नोव्हेंबर आणि डिसेंबरचे 3,000 रुपये महिलांच्या खात्यावर वितरित केले जात आहेत. जर तुमची KYC अपूर्ण राहिली असेल तर 31 डिसेंबरपर्यंत ती पूर्ण करून घेणे हे एक महत्त्वाचे काम आहे. त्याचबरोबर काही बहिणींच्या बाबतीत तांत्रिक अडचणी देखील येतात. बँकेचे सर्व्हर, खात्याची स्थिती, आधार लिंकिंग यासारख्या कारणांमुळे हप्ता काही वेळा उशिरा जमा होऊ शकतो. त्यामुळे जर तुम्ही KYC प्रक्रिया पूर्ण केली असेल आणि तरीही हप्ता मिळाला नसेल तर काळजी करू नका. थोडा विश्वास ठेवा आणि संयम राखा. काही वेळा तांत्रिक अडचणी येतात तर काही वेळा बँक खाते ॲक्टिव्ह नसल्यामुळे हप्ता जमा होत नाही. अशा अनेक छोट्या मोठ्या कारणांमुळे हप्त्याच्या वेळेत फरक पडू शकतो. म्हणून अजून पैसे न आल्यास एक महत्त्वाचे काम करा. जर तुमच्याकडे नारी शक्ती दूत ॲप असेल तर त्या ॲपवर जाऊन तुमच्या अर्जाची स्थिती तपासा. तिथे तुम्हाला तुमचा अर्ज दिसेल आणि 31 डिसेंबरपर्यंत पैसे मिळणार आहेत की नाही याबद्दल काहीतरी सूचना मिळू शकते. कारण नोव्हेंबर आणि डिसेंबरचे 3,000 रुपये या मुदतीपर्यंत खात्यावर सोडण्यात येणार आहेत हे सरकारने स्पष्ट केले आहे. पैसे मिळण्याची ही शक्यता 31 डिसेंबरपर्यंत कायम आहे. पण आज या क्षणी कोणत्या लाडक्या बहिणींना हप्ता मिळाला आहे आणि कोणत्या बहिणींना काल रात्रीपासून पैसे मिळण्यास सुरुवात झाली आहे हे पाहणे स्वाभाविकच आहे. सरकारने दोन्ही हप्ते एकत्र देण्याचा निर्णय घेतला आहे. पण हे पैसे जमा होताना पहिल्या टप्प्यात कोणत्या महिला पात्र ठरल्या आहेत हे पाहायला हवे. आज हप्ता वाटप सुरू झाल्यामुळे महाराष्ट्रभर खात्यांवर पैसे जमा होत आहेत, पण ते फक्त पात्र ठरलेल्यांनाच. सरकारने एक विशिष्ट यादी तयार केली आहे जी लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवर जाहीर करण्यात आली आहे. ज्या महिला पात्र ठरल्या आहेत त्यांचा बेनिफिशरी स्टेटस ॲक्टिव्ह करण्यात आला आहे आणि त्यांचे स्टेटस अप्रूव्ड दिसते. अगदी त्याच महिलांच्या खात्यावर आज पैसे जमा होत आहेत. त्यांना काल रात्रीपासून किंवा आज सकाळी पैसे मिळाले आहेत. तर मग कोणत्या महिला यासाठी पात्र ठरल्या आहेत? साधारणपणे ज्यांनी KYC प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केली आहे, ज्यांचे आधार कार्ड बँक खात्याशी योग्य रीतीने लिंक झाले आहे आणि ज्यांच्या अर्जात कुठलीही चूक राहिलेली नाही, अशा महिला या पहिल्या बॅचमध्ये आहेत. ज्या बहिणींचे बँक सेटलमेंट डिॲक्टिव्हेटेड होते किंवा इतर तांत्रिक अडचणी होत्या त्यांना काल रात्री मेसेज आले नसतील, ज्यांनी वेबसाईटवर स्टेटस चेक केले आहे आणि ते अप्रूव्ड दाखवत आहे, त्यांच्या खात्यात सकाळी पैसे जमा झाले असण्याची शक्यता जास्त आहे. लाडक्या बहिणींनो, तुम्ही KYC प्रक्रिया पूर्ण केली असेल आणि ती यशस्वी झाली असेल तर तुम्हाला सर्वात आधी लाडकी बहीण योजनेचा हप्ता म्हणजे नोव्हेंबर आणि डिसेंबरचे पैसे निवडणुकीनंतर एकत्रितपणे तुमच्या खात्यात जमा झाले असतील. तुमच्या लाडक्या भावांनी म्हणजे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी आचारसंहिता संपल्यानंतर लाडक्या बहिणींना दोन्ही हप्ते एकत्र देण्याचा जो शब्द दिला होता तो त्यांनी पाळला आहे हे पाहून खूप समाधान वाटते. पण अशा काही बहिणी देखील असतील ज्यांनी KYC प्रक्रिया पूर्ण केली तरीही त्यांना हप्ता मिळाला नाही. अशा वेळी काय होतं? काही वेळा असे होते की प्रक्रिया पूर्ण झाली पण बँकेकडे काही तांत्रिक अडचण असते ज्यामुळे पैसे तुमच्या खात्यात त्वरित ट्रान्सफर होत नाहीत. बेनिफिशरी स्टेटस ॲक्टिव्ह दाखवत असला तरी बेनिफिट ट्रान्सफरच्या वाटेवर अनेक अडथळे येऊ शकतात ज्यामुळे हप्ता उशिरा जमा होतो आणि यावेळी तर दोन्ही हप्ते एकत्र सोडण्यात येत आहेत. त्यामुळे तांत्रिक प्रक्रियेमध्ये अधिक वेळ लागणे, काही प्रॉब्लेम्स येणे हे साहजिकच आहे. त्यामुळे तांत्रिक अडचणीमुळे तुमच्या खात्यावर पैसे अजून आले नसतील. जर तुम्ही प्रक्रिया पूर्ण केली असेल तर घाबरू नका. 31 डिसेंबर ही अंतिम मुदत आहे. त्या आत पैसे येणारच आहेत. ज्या दिवशी तुमचा बेनिफिशरी स्टेटस अप्रूव्ड दाखवेल त्या दिवशीच तुमच्या मोबाईलवर पैसे जमा झाल्याचा मेसेज येण्याची शक्यता असते. आत्ताच या क्षणीही काही बहिणींना फक्त 5 मिनिटांपूर्वी 3,000 रुपये क्रेडिट झाल्याचा मेसेज आला असेल.
लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी ही एक मोठी आणि आशादायक अपडेट ठरू शकते, कारण आता बऱ्याच महिलांचे अर्ज अप्रूव्ड दाखवू लागले आहेत आणि त्यामुळे महाराष्ट्रभर सकाळपासून पैसे जमा झाल्याचे मेसेज येत आहेत. हळूहळू पायरीने सर्व पात्र महिलांचे स्टेटस अप्रूव्ह करण्यात येणार आहेत. महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांनी हे स्पष्ट केले आहे की पात्र महिलांचे अर्ज आता अप्रूव्ह करण्यात येत आहेत. ज्या महिला पात्र ठरतील त्यांचा स्टेटस अप्रूव्ड दाखवेल आणि त्यांच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होतील. 3,000 रुपयांची ही रक्कम काल रात्रीपासूनच या महिलांच्या खात्यात वितरित होत आहे. आज सकाळपासून काही बहिणींना ते मिळाले आहेत. आज दिवसभरात कोणत्याही क्षणी, रात्री किंवा उद्या सकाळी अशा अनेक बहिणींच्या खात्यावर हे पैसे सोडण्यात येतील. लाडकी बहीण योजनेअंतर्गतची ही 3,000 रुपयांची रक्कम लाडक्या बहिणींच्या खात्यात सतत वितरित होण्याची प्रक्रिया सुरू आहे. थोडा संयम, थोडी तपासणी आणि सरकारने दिलेल्या माहितीवर विश्वास ठेवा. तुमच्या खात्यात हे पैसे येणार आहेत, कारण हा तुमचा हक्क आहे आणि तो पुरवण्याची प्रक्रिया सुरू आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक लाडकी बहीण या आर्थिक सहाय्याने आपल्या घराच्या आणि स्वतःच्या भविष्याच्या योजना रचू शकेल, अशी ही एक छोटी पण महत्त्वाची सुरुवात आहे. तुम्ही चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन चालू करा. धन्यवाद.